नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या चर्चा बंगालच्या निवडणुकीनंतर सुरू झाल्या, तमिळनाडू वगैरेच्या निवडणुकीनंतर, किंबहुना 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने किंवा नरेंद्र मोदींनी आपलं बहुमत गमावलं आणि त्यांची घोडदौड ही 240 वर येऊन अडकली. त्यानंतर झालेल्या जवळपास अर्धा डझनपेक्षा अधिक राज्य विधानसभांच्या निवडणुकीमध्ये बघता बघता मोदी विरोधातली, भाजप विरोधातली INDIA किंवा इंडी आघाडी म्हणून जी आघाडी विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी बनवलेली होती, तिची ज्या प्रकारे धुळधाण उडालेली आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींची लोकप्रियता कायम आहे, पण त्यांना रोखू शकणारा कुठलाही नेता उरला नाही. यातून मोदी विरोधकांमध्ये इतकं भयंकर कमालीचं फ्रस्ट्रेशन आणि नैराश्य आलेलं आहे की विरोधी पक्षांना काही भविष्य उरलंय की नाही. 2029ला पुढच्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत विरोधी पक्ष टिकून राहतील का, इथपर्यंत मोदी विरोधातले अनेक विश्लेषक, पत्रकार चर्चा करायला लागलेले आहेत. बरोबर 2 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यामध्ये विरोधकांच्या आघाडीने एक मुसंडी मारलेली होती आणि भाजपला स्वतःच बहुमत गमावण्याची पाळी आली होती. आणि आजही मोदी NDAचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडे NDAचं बहुमत आहे, पण भाजपचं बहुमत नाही. ते निकाल लागल्यानंतर आता मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कोड्या घेऊन चालावं लागेल. स्वतःची मनमानी मोदींना करता येणार नाही. आणि म्हणून तिसऱ्यांदा भले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असतील, पण ते पूर्ण 5 वर्ष सरकार चालवू शकतील की नाही याच्या शंका जून 2024 मध्ये चर्चा करून व्यक्त केल्या जात होत्या. किती महिन्यांनी हे सरकार पडेल ही चर्चा चालू होती. आज आणि मला आठवतं ते निकाल लागल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यात किती हवा गेली असेल. 100 सुद्धा काँग्रेसला गाठता आली नव्हती. पण एकत्रित काँग्रेसचे जे मित्र पक्ष होते त्यांची इंडी आघाडी होती, तिला सगळे मिळून 240, भाजप इतक्या जागा मिळाल्या होत्या आणि एकट्या काँग्रेसला 100 सुद्धा जागा मिळाल्या नव्हत्या. 98-99 वर अडकले होते. तरीही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते, आम्ही आता सरकार बनवण्यावर दावा करणार नाही. सरकार बनवण्याचा दावा करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी सर्वाधिक लार्जेस्ट पार्टी म्हणून संख्या असावी लागते, नसेल तर आघाडीची असावी लागते. जर NDA आघाडीकडे ती संख्या होती तर मल्लिकार्जुन खरगे हे कुठल्या नशेत बोलत होते हा प्रश्न होता. पण असं काहीतरी ऐकायला उतावळे झालेले जे पत्रकार आणि अॅनालिस्ट होते त्यांना पंख फुटलेले होते. आणि मग मोदी सरकार किती काळ टिकणार, नितीश कधी बाहेर पडणार, नायडू कधी बाहेर पडणार, याच्या चर्चा चालू झाल्या होत्या. आणि 8-10 महिन्यामध्ये हरियाणा, महाराष्ट्र या निवडणुका झाल्यानंतर बघता बघता सगळे लोक, हे सगळे विघ्न संतोषी लोक मोदी सरकार अल्पमतात आहे हे विसरून गेलेत. आणि आज चर्चा कसली चालली आहे बघा. आज अशी चर्चा चालली आहे की 2029 पर्यंत मोदी सरकार टिकणार, अल्पमतात असलं तरी टिकणार, याविषयी या सगळ्या विरोधकांना खात्री आहे. मोदी शहांना आपलं सरकार 5 वर्ष टिकेल की नाही याची खात्री नाही, इतकी मोदी विरोधकांना 2029 पर्यंत मोदी सरकार चालणार याविषयी खात्री आहे. आणि ती खात्री असल्याचं लक्षण किंवा पुरावा आपल्याला त्यांच्या चर्चेतून, वक्तव्यातून बघायला, ऐकायला मिळतो.
की आता 2031 पर्यंत विरोधी पक्ष टिकतील की नाही, विरोधी पक्ष किंवा विरोधकांची इंडी आघाडी टिकेल की नाही, ही ज्या वेळेला तुम्ही चर्चा करता तेव्हा तुमचं म्हणणं असं असतं की 2029 पर्यंत मोदी सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही, भले त्यांचं एकपक्षीय बहुमत असो किंवा नसो. आणि हीच गोष्ट मी 2024च्या निकालानंतर सांगितलेली होती. मोदी सरकार 240 खासदारांची संख्या पक्षाची असल्यामुळे कधीही पडू शकेल, हे मला मान्य आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत किंवा कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांची जनतेने निवड केलेली नसते. जनता नेहमी सभागृहाची निवड करते. लोकसभा असो, विधानसभा असो, त्या सभागृहाची निवड केली जाते आणि त्या सभागृहामध्ये आमदार किंवा खासदार बहुसंख्येने ज्या नेत्याच्या मागे उभे राहतील, पाठिंबा देतील, तो नेता मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होत असतो. आणि म्हणून ते संख्याबळ गमावलं तर नरेंद्र मोदीचं सरकार गडगडू शकतं, यामध्ये तिळमात्र शंका नाही. पण मोदी सरकार गडगडलं तरी लोकसभा कायम राहते, कारण लोकसभा 5 वर्षासाठी निवडली गेलेली आहे. साहजिकच ज्यांच्या उचापतीमुळे मोदी सरकार गडगडेल, त्या उचापतखोरांना पुढे येऊन बहुमताचा आकडा दाखवून पर्यायी सरकार बनवावं लागेल. ज्या वेळेला अल्पमतामुळे सरकार कोसळतं तेव्हा राज्यपाल किंवा राष्ट्रपती विरोधी पक्षांना, विरोधी नेत्यांना आमंत्रित करतात आणि सांगतात, आहे त्या सभागृहामध्ये तुम्ही बहुमताचं सरकार बनवू शकाल का? असाल तर मला जरा आकडे दाखवा, पाठिंब्याचे आकडे दाखवा. नसेल तर मग सरकार, सभागृह बरखास्त केलं जातं. थोडक्यात मोदींकडे 240 आहेत, 272 नाहीयेत, हा दावा बरोबर आहे 100%. पण प्रश्न असा आहे की त्या संख्याबळाच्या आधारावर मोदी सरकार पाडलं तर नवं सरकार बनवणं हे विरोधी पक्षांची किंवा पर्यायाने इंडी आघाडीची जबाबदारी बनते. आणि ते सरकार बनवण्याची धमक किंवा ताकद इंडी आघाडीकडे आहे का? समजा काही इकडे तुकडे करून काय ते नितीश वगैरे जोडले, नायडू जोडले तर बहुमत दाखवता येईल. पण नुसतं सरकार बनवूनच भागत नाही. तुम्ही जे सरकार बनवता ते तुम्हाला चालवावं लागतं. सतत सभागृहामध्ये सभागृहाची मुदत संपेपर्यंत जितकी वर्ष आहेत तितकी वर्ष तुम्हाला जो मुख्यमंत्री बनेल, जो पंतप्रधान बनेल, त्याला आपल्या पाठीशी बहुमताचा आकडा टिकवावा लागतो. आणि म्हणून सरकार बनवणं, इंदिरा गांधींची फेमस गोष्ट आहे 1979 सालची, ज्यावेळेला त्यांनी चौधरी चरण सिंग यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला होता. बहुमताचा आकडा त्यांनी कागदावर दाखवलेला होता. संजीव रेड्डी यांनी चरण सिंग यांचा शपथविधी केला. शपथविधीला इंदिरा गांधी राष्ट्रपती भवनात हजर राहिल्या होत्या. यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान आणि चरण सिंग पंतप्रधान असा शपथविधी झाला. त्यानंतर 2-3 महिने गेले आणि सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. लोकसभेचं, संसदेचं अधिवेशन बोलवलं गेलं आणि अशा वेळेला कुणातरी पत्रकाराने इंदिराजींना जाऊन विचारलं होतं की हे सरकार तुमच्या पाठिंब्यावर उभं आहे, बनलेलं आहे, ते चालेल का? तेव्हा इंदिराजी म्हणाल्या होत्या की लवकरच निवडणुका होतील असं माझं मत आहे. तेव्हा त्या पत्रकाराने इंदिराजींना विचारलं की निवडणुका का होऊ शकतील? सभागृहाची मुदत अजून 4 वर्ष 3 वर्ष आहे. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या
की हे सरकार बनवायला मी पाठिंबा दिलाय, हे सरकार चालवायला पाठिंबा दिलेला नाही. याचा अर्थ सरळ होता, ज्या क्षणी चरणसिंग चव्हाण यांच्या सरकारचा विश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला जाईल तेव्हा आपण त्या सरकारच्या पाठीशी उभं राहणार नाही. आपोआपच बहुमत सिद्ध करता येत नसल्यामुळे चरणसिंग सरकार चालणार नाही, कारण मी सरकार चालवायला पाठिंबा दिलेला नाही, सरकार बनवायला पाठिंबा दिलाय. आणि हीच गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की 240 खासदारांचा पाठिंबा किंवा एकपक्षीय असताना मोदी सरकार पाडलं गेलं, तर उरलेल्यांना सरकार बनवावं लागेल. ते बनवताही येईल, पण चालवता येईल का? सरकार बनवणं आणि चालवणं इथे गंमत असते. आणि ते सरकार जर तुम्हाला चालवता येणार नसेल तर मग मुद्दा असा आहे मित्रांनो, की ज्यांना सरकार चालवता येणार नाही ते सरकार बनवण्याची स्वप्न बघतात. आणि ही सगळी चर्चा मी माध्यमातून ऐकतोय तेव्हा मला एक गंमत वाटली की 2029च्या निवडणुकांपर्यंत मोदी सरकार अबाधित चालू राहणार, हे तेच लोक सांगतायत की जे 240चा आकडा बघून 2 वर्षापूर्वी नाचत होते. आणि त्यापैकी अनेकांच्या ज्या चर्चा असतात मी ऐकत असतो, त्यामध्ये निर्जा चौधरी नावाच्या एक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचं एक वाक्य मला खटकलं म्हणून मी हा विषय आज केलेला आहे. त्या असं म्हणाल्या की आता या परिस्थितीतून लागोपाठच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांची धुळधाण उडत असताना आणि भाजप आणि मोदी अधिक मजबूत होत असताना, मोदींची लोकप्रियता वाढत असताना, विरोधी पक्षाला भाजप बरोबर, काँग्रेसला भाजप बरोबर निवडणुका लढायच्या असतील, टक्कर द्यायची असेल, तर त्यांना आपला अमित शहा शोधावा लागेल. अमित शहा शोधावा लागेल. याचा अर्थ अमित शहा त्या माणसाची चिकाटी एकदा उद्दिष्ट ठरवलं की ते गाठण्यासाठी अपरंपार श्रम घेण्याची तयारी, आणि त्यामुळे स्वपक्षाला अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जिंकून देण्याची अमित शहाची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचा कोणीतरी काँग्रेसला शोधावा लागेल. तो शोधताही येईल, पण असा कोणी निवडणुका जिंकून देणारा नेता काँग्रेसला गवसला तरी तो राहुल गांधींना आवरू शकेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राहुल गांधी जर काँग्रेसचा पुरता बट्ट्याबोळ करण्यासाठी एक उद्दिष्ट ठरवून वाटचाल करत असतील तर मग काँग्रेसला निवडणुका जिंकणं केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच या सगळ्या विपरीत परिस्थितीतून आणि लागोपाठच्या पराभवातून काँग्रेसला परत एकदा उभारायची असेल, उभार द्यायचा असेल, यशस्वी करायचे असेल किंवा निवडणुका जिंकून जायचं असेल, तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या राहुल गांधींच्या तावडीतून काँग्रेसला वेगळं करावं लागेल. आणि ते वेगळं करून निवडणुका जिंकून देऊ शकेल अशा व्यक्तीच्या हाती काँग्रेस सोपवावी लागेल. 1990 नंतर म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था आल्यानंतर सरकार प्रायव्हेट अँड पब्लिक पार्टनरशिप PPP असं एक मॉडेल आलं की जी विकासाची कामं करायची आहेत, रस्ते, ब्रिज, धरणं, विमानतळ, त्यामध्ये खाजगी गुंतवणूक आणायची आणि सरकार आणि खाजगी गुंतवणूकदार यांनी तो विकास प्रकल्प उभा करायचा. त्याला BOT म्हणायचे. PPP म्हणजे BOT, बिल्ट, ऑपरेट अँड हँडओव्हर किंवा ट्रान्सफर. म्हणजे विमानतळ तुम्ही उभा करा, तुमचे पैसे घाला, तो चालवा आणि त्या चालवण्यातून तुमची गुंतवणूक जितकी झाली तितका फायदा काढून घ्या आणि नंतर तो विमानतळ आमच्या ताब्यात द्या. ट्रान्सफर, बिल्ट, ऑपरेट, ट्रान्सफर.
काँग्रेसला आता परत एकदा संजीवनी हवी असेल, काँग्रेसचं पुनरुज्जीवन करायचं असेल तर ते PPP म्हणजे BOT तत्वावर करता येईल. जो कोणी नेता, राजकीय नेता, कर्तबगार नेता, व्यक्ती किंवा कंपनी काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पैसा आणि मेहनत लावायला तयार आहे, अशा व्यक्तीकडे काँग्रेस पक्ष चालवायला देणं आणि एक प्रकारे राहुल गांधींच्या तावडीतून काँग्रेस बाहेर काढणं. ज्या काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींना कुठलीही ढवळाढवळ करता येणार नाही, हस्तक्षेप करता येणार नाही, अशा प्रकारे कोणाकडे तरी बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीने, तुमच्या पैशांनी उभा करा, वापरा आणि तुमचे हितसंबंध साध्य झाले की मग परत तो तंदुरुस्त झालेला काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या हवाली करा. अशा पद्धतीची पावलं उचलायला लागतील आणि हे करू शकणारा अमित शहा बाजारात विकत मिळत नाही. आणि म्हणून आपला भाजप हा अधिक तगडा त्यांनी केला की अमित शहा मोकळे होतील तेव्हा दुबळा, विकलांग, कमजोर झालेला, निकम्मा झालेला काँग्रेस पक्ष नव्याने उभारण्याची कामगिरी आणि जबाबदारी किंवा कंत्राट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी अमित शहाना द्यावं. थोडक्यात आपल्याला धंदा जमत नसेल तर तो धंदा एखाद्या कर्तबगार व्यक्तीकडे सोपवला जातो आणि बदल्यात त्याच्याकडून काही मोबदला घेतला जातो. त्या प्रकारे गांधी परिवाराने काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढल्या काही वर्षासाठी 15, 20, 25 वर्षासाठी काँग्रेस पक्ष अमित शहाना चालवायला द्यावा. बघा मित्रांनो, कल्पना कशी वाटते? आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.